आपल्याला वाटतं का की मुलांचं शिक्षण फक्त 4 भिंतींमध्येच पूर्ण होऊ शकतं? नाही ना. मैत्री बालमनाशी ही पुस्तिका आपल्याला हेच सांगते की खरं शिक्षण तर वर्गाच्या बाहेर अगदी निसर्गाच्या जवळ सुरू होतं. चला, आज आपण क्षेत्रभेट म्हणजे काय आणि त्यातून मुलांना कसं घडवता येतं हेच समजून घेऊया. तर क्षेत्रभेट म्हणजे नेमकं काय असा प्रश्न पडला असेल. ही फक्त एक मजामस्तीची सहल नाहीये बरं का. यामागचा खरा उद्देश खूप मोठा आहे. मुलांना थेट प्रत्यक्ष अनुभव देणं, त्यांची बघण्याची म्हणजे निरीक्षण करण्याची शक्ती वाढवणं, निसर्गाबद्दल त्यांच्या मनात प्रेम तयार करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं त्यांना जास्त संवेदनशील बनवणं. ठीक आहे. मग आता अशा क्षेत्रभेटीसाठी तयारी कशी करायची? सगळ्यात पहिली आणि महत्वाची पायरी म्हणजे काय लागणार आहे आणि कुठे जायचंय हे ठरवणं. आणि ऐका, यातली सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहितीये? यासाठी खूप काही तामझाम लागत नाही. अगदी साध्या गोष्टी. काही चित्र काढ, कागद आणि रंग. आणि जागा, ती तर आपल्या अगदी आजूबाजूलाच आहे. एखादी बाग, जवळचं शेत, नदीकाठ किंवा अगदी एखादी रोपवाटिका. म्हणजे बघा, कमीत कमी खर्चात किती जबरदस्त परिणाम साध्य करता येतो. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. सगळ्या मुलांना एकाच पद्धतीनं शिकवून चालणार नाही. म्हणजे प्रत्येक वयोगटासाठी ही क्षेत्रभेट वेगळी असणार आहे. मुलांचं वय काय आहे, त्यांच्या विकासाचा टप्पा कोणता आहे, यानुसार आपल्याला आपला प्लॅन बदलावा लागतो. हे खूप महत्त्वाचं आहे. या तक्त्यामध्ये हीच गंमत दाखवली आहे. बघा, मुलांचा हा प्रवास कसा होतो ते. सुरुवातीला म्हणजे 3 ते 4 वर्षांचं असताना मूल असतं एक निरीक्षक. ते फक्त आजूबाजूला काय आहे ते शांतपणे बघतं. मग थोडं मोठं झालं, 4 ते 5 वर्षांचं, की ते निसर्गाचं रक्षक बनतं. आणि मग 5 ते 6 वर्षांचं झाल्यावर तर ते एक संशोधक बनतं. स्वतःहून नवीन गोष्टी शोधायला लागतं. किती सुंदर आहे ना हा बदल? चला तर मग सुरुवात करूया सगळ्यात लहान गटापासून. आपले छोटे निरीक्षक, त्यांच्यासाठी ही कृती कशी करायची ते बघूया. ताईंनी किंवा शिक्षकांनी अगदी अशाच प्रेमळ आवाजात सुरुवात करायची. बाळांनो, आज आपण असं म्हटल्यावर मुलांमध्ये आपोआप एक उत्सुकता निर्माण होते. अरे वा, आज काहीतरी नवीन होणार आहे. आणि मग ती बाहेरच्या अनुभवासाठी एकदम तयार होतात. तर मग इथे सगळ्यात महत्वाचं काय आहे? तर प्रश्न विचारायचे. पण कसे? अगदी सोपे. पानाचा रंग कोणता आहे? अरे, ह्या फुलाला वास येतोय का? गायीच्या अंगावर पट्टे आहेत की ठिपके? अशा प्रश्नांमधून आपण त्यांच्या मनात कुतूहल जागं करतो. आणि मग नंतर त्यांनी जे काही बघितलंय, अनुभवलंय ते त्यांना कागदावर काढायला सांगायचं. म्हणजे त्यांची कल्पनाशक्ती पण वाढते. ठीक आहे, निरीक्षक झाले. आता पुढचा गट म्हणजे 4 ते 5 वर्षांची मुलं, आपले रक्षक. इथे आता फक्त बघायचं नाहीये, तर निसर्गाप्रती आपली काहीतरी जबाबदारी आहे हे त्यांना शिकवायचं आहे. हे बघा, किती सोप्या भाषेत सांगितलंय. फुलं तोडायची का? नाही. पण का नाही तोडायची? कारण त्यात फुलपाखरांचं जेवण असतं. हे जेव्हा मुलांना कळतं ना, की आपल्या एका कृतीमुळे त्या छोट्या फुलपाखरांना त्रास होऊ शकतो, तेव्हा त्यांच्या मनात आपोआप एक करुणा, एक संवेदनशीलता जागी होते. आणि या वयोगटासाठी ना चूक की बरोबर हा खेळ तर एकदम मस्त चालतो. आपण त्यांना एक चित्रकार्ड दाखवायचं आणि विचारायचं, समजा हा पहिला प्रसंग आहे. एक मुलगा कुत्र्याला काठीने मारतोय. आता विचारायचं, हे चूक आहे की बरोबर? चूक, अगदी बरोबर. प्राण्यांना कधीच त्रास द्यायचा नसतो. बघा, किती सहजपणे त्यांना एक महत्वाचा धडा मिळाला. आता ह्याच्या अगदी उलट एक चित्र दाखवूया. इथे एक मुलगी झाडाला पाणी घालतेय. आता काय वाटतं? हे चूक आहे की बरोबर? बरोबर, अगदी बरोबर. ह्यातून मुलांना कळतं की सजीवांची काळजी कशी घ्यायची. आणि असं चांगलं उदाहरण त्यांच्या कायम लक्षात राहतं. आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि सगळ्यात मोठ्या गटाकडे, आपले संशोधक. आता यांना आपल्याला हाताला धरून शिकवायचं नाहीये, तर त्यांना स्वतंत्रपणे गोष्टी शोधायला, अनुभवायला प्रोत्साहन द्यायचं आहे. त्यांना सांगायचं, जा, मोकळीपणाने फिरा. पण फिरताना काय करायचं? तर खाली पडलेली पानं, फुलं, बिया गोळा करा. मग त्यांना मातीला हात लावायला सांगायचं. कशी वाटतेय माती? मऊ आहे की खडबडीत? आणि मग एक मस्त ॲक्टिव्हिटी. 2 मिनिटं डोळे बंद करून शांत उभं राहायचं आणि फक्त आजूबाजूचे आवाज ऐकायचे. पक्ष्यांचा आवाज, वाऱ्याचा आवाज, यातून त्यांची सगळी इंद्रिय जागी होतात. बरं, आपण या सगळ्या कृती पाहिल्या. पण यातून नेमकं काय साध्य होतं? मुलांच्या विकासाला याचा कसा फायदा होतो ते जाणून घेणं महत्वाचं आहे, नाही का? हे बघा, इथे अगदी स्पष्ट दिसतंय.
प्रत्येक वयोगटात आपल्याला काय अपेक्षित आहे? 3 ते 4 वर्षांची मुलं निसर्गाबद्दल कुतूहल दाखवतात. 4 ते 5 वर्षांची झाल्यावर ती झाडांना प्राण्यांना विनाकारण त्रास देत नाहीत. आणि 5 ते 6 वर्षांची झाल्यावर त्यांना निसर्गात रमायला, आनंद घ्यायला जमतं. खरं तर हा एक प्रवास आहे, कुतूहलापासून सुरू होऊन जबाबदारीतून पुढे जात खऱ्या आनंदात पूर्ण होणारा. तर मग आता विचार करा, आपल्या मुलांसाठी पुढची क्षेत्रभेट कुठे नेता येईल? जवळच्या बागेत, एखाद्या शेतावर की नदीकिनारी? जागा कोणतीही निवडा, पण एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, खरं शिक्षण आणि खरे अनुभव हे नेहमी 4 भिंतींच्या बाहेरच मिळतात.